नमस्कार, मी युगंधरा. तुम्ही बघताय आपलं नाशिक. आपला देश आपलं राज्य या बातमीपत्रात स्वागत. सविस्तर बातम्या आपण बघणारच आहोत, पण प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. पावसाचा तडाखा, कसारा घाटातील संरक्षण भिंत कोसळली, महामार्गालाही भेगा, एकेरी वाहतूक सुरू. धर्माच्या पलीकडची माणुसकी, पुण्यातील मुस्लिम कुटुंबाची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा. सोयाबीन उगवण फसली, लाखोंचा खर्च पाण्यात, धाराशिवला शेतकऱ्यांचा संताप. सांगलीत मालमत्तेच्या हव्यासातून रक्तरंजित कृत्य, 83 वर्षीय वृद्ध सासूचा खून. अंधेरीत बेस्ट बसचे ब्रेक फेल, 14 वाहनांना जोरदार धडक. पावसाचा तडाख्यामुळे कसारा घाटातील प्रवास धोकादायक बनलाय. जुन्या कसारा घाटात संरक्षण भिंत कोसळली असून महामार्गालाही भेगा पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने एकेरी वाहतूक सुरू केली आहे. शहापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका जुन्या कसारा घाटाला बसलाय. रस्त्याखालचा भराव वाहून गेल्याने संरक्षण भिंत कोसळली आहे. यामुळे महामार्गाच्या काही भागात भेगा पडल्या असून संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने संबंधित ठिकाणी बॅरिकेड्स उभारलेत. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आणखी मुसळधार पाऊस झाल्यास महामार्गाचा काही भाग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून वाहन चालक आणि यात्रेकरूंना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. धर्म वेगळा पण सेवा एकच. गेली अनेक वर्षे एक मुस्लिम कुटुंब वारकऱ्यांची निस्वार्थ सेवा करतोय. माणुसकीचा हा प्रेरणादायी प्रवास बघूयात. पंढरीच्या वारीत भक्तीबरोबरच माणुसकीचंही सुंदर दर्शन घडते. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल होताच वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक हात पुढे सरसावलेत. यामध्ये मुस्ताक पटेल हे गेली 40 वर्षे वारकऱ्यांना शिरखुर्मा आणि भोजनाची विनामूल्य सेवा देत आहे. चहापासून सुरू झालेली ही सेवा आज मोठ्या स्वरूपात सुरू आहे. लाईटीपासून इवन WC बाथपासून सगळी व्यवस्था या ठिकाणी त्यांच्या दुवेने, त्यांच्या आशीर्वादाने हे वास्तू एवढी मोठी या ठिकाणी तयार झालेली आहे. काल ते सगळे इकडे आले. काल त्यांच्याबरोबर आम्ही ईद मिलनचं कार्यक्रम केलं. त्यांना सगळ्यांना माऊलींना ईदचा जो 24 शिरखुर्मा असतो ते आपण त्यांना त्यांच्या नशिबात होता ते त्यांना मिळालं. परमेश्वरा विठ्ठलाच्या अल्लाच्या कृपेने. आम्ही कोण नाही, आम्ही करणारे कोण नाही. जो तो करतो तो त्याच्या मर्जीनी आणि यांच्या नशिबातल्या त्या गोष्टी होत राहतात. आणि तुम्हाला एक आवर्जून सांगतो की जोवर आम्ही आहे, आमचा मंडळ आहे, माझ्याबरोबर असणारे हे असे वडीलधारी माणसं आहेत, तर हे कुठेही थांबणार नाही. मी असो नसो. मुस्ताकभाई पटेल एवढी मोठी वारकऱ्यांची सेवा करतात. जवळजवळ आता मीच मुस्ताकभाई आम्ही संघच या ठिकाणीच 40 वर्ष काढले. आत्ता मुस्ताकभाईंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही पावसात गाळात तंबू मारून राहिलो आणि परमेश्वराच्या कृपेने, तुकोबारायाच्या कृपेने या ठिकाणी ही वास्तू आज यांच्या प्रयत्नातून झालेली आहे. मुस्ताकभाई पटेल यांच्या प्रयत्नातून ही वास्तू झालेली आहे. आणि या वास्तूमुळं आमच्या जवळजवळ माझ्या दिंडीमध्ये आता 200 वारकरी आहेत. त्या 200 वारकऱ्याची पूर्ण व्यवस्था 2 दिवस चहा पाणी नाश्ता जेवण सगळं मुस्ताकभाई यांच्या सहकार्यातून, त्यांच्या मित्रपरिवार खाली त्यांचा सगळा मित्रपरिवार आला होता. तर सगळ्यांच्या प्रयत्नातून आमची पूर्ण या ठिकाणी सोय होती. वारकऱ्यांसाठी स्वतंत्र हॉल, भोजन आणि आत्मीयतेने दिली जाणारी सेवा, जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश देणारे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. न्यूज डेस्क, आपला नाशिक. सोयाबीनची उगवणच झाली नाही आणि शेतकऱ्यांचा लाखोंचा खर्च पाण्यात गेला. धाराशिवच्या किनी गावातील शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियेसाठी वापरलेल्या औषधावर गंभीर आरोप केलेत.
धाराशिवच्या किनी गावातील सुमारे 250 एकर क्षेत्रावरील सोयाबीन उगवणीला मोठा फटका बसलाय. अनेक शेतांमध्ये सोयाबीनची उगवणच झाली नसून उगवलेल्या पिकाची ही वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. जी जमीनच उगवलेली नाही, काहीच उगवलेलं नाही. 20 एकर अन्न उगवलेलं नाही. माझ्या घरचं 8 एकर आहे आणि बटाईचं 20 एकर केलेलं आहे. काहीच उगवलेलं नाही ह्या औषधामुळं. औषधामुळे उगवलेलं नाही ह्या. बाकीचं मी पेरलेलं आहे ते उगवले. दुसरं औषध लावलेलं आहे, तीच बियाणं लावलेलं आहे, ते उगवले ही उगवले नाही. आता मुख्यमंत्र्याकडे काय मागणी? काय मागणी माणसं बी खाताच द्यायची आणि काय मागणी मागायची? कशाने पेरायचं आम्ही हे? शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बीज प्रक्रिया न केलेले सोयाबीन चांगले उगवले. मात्र डिकॉन्स कंपनीच्या सिकाडा औषधाने बीज प्रक्रिया केलेल्या बियाणांची उगवण मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. किनी गावचा शेतकरी आहे मी. पाऊस पडल्यानंतर सागर कृषी सेवा केंद्र तेर मधून ब्याच्या 6 पिशव्या आणि सिकाडा कंपनीचं बीज प्रक्रियासाठी औषध आणले होते. ती प्रक्रिया केल्यानंतर माझी पेरणी होऊन आज 13 दिवस झालेला आहे. तरी त्याची उगवण शक्ती अत्यंत कमी आहे. ते बियाणे कोमात गेले आणि माझ्या शेजारीच दुसरी बीज प्रक्रिया केलेले बियाणे पेरलेले आहे, तर ते एकदम उत्कृष्ट आणि चांगल्यारीत्या उगवलेलं आहे. तरी आमची शासनाला विनंती आहे की आमची नुकसान भरपाई लवकरात लवकर देऊन आमच्या पेरणीची सोय करावी, एवढी आमची शेतकऱ्यातर्फे मागणी आहे. शेतकऱ्यांनी संबंधित शेतांची पाहणी केली आहे. पेरणीसाठी झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून तातडीने पंचनामे करून दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. सांगलीच्या आटपाडीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मालमत्तेच्या हव्यासापोटी नात जावयानेच आपल्या 83 वर्षीय वृद्ध सासूचा निर्घृण खून केलाय. शेटफळे येथील मालन जाधव यांच्यावर चोरांनी हल्ला करत पेट्रोल टाकून जाळल्याचा बनाव सुरुवातीला रचण्यात आला होता. गंभीर जखमी मालन यांनी मृत्यूपूर्वी मुलाला खरी हकीकत सांगितली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत या प्रकरणाचा छडा लावला. मालमत्तेच्या वादातून नात जावई राजेश गायकवाड यानेच हा खून केल्याचं निष्पन्न झालं असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्याबाबत अधिक माहिती दिली आहे सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी. आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका वृद्ध महिलेला अंगावरचे दागिने लुटून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. अशा अर्थाचा एक गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आणि रॉबरीचा दाखल करण्यात आला होता आटपाडी पोलीस स्टेशनला. दिनांक 30 तारखेला ही घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्यामध्ये रॉबरी विथ मर्डर असा गुन्हा दाखल झाला होता. याच्यामध्ये काही क्लू नव्हता, परंतु LCB आणि स्थानिक गुन्हे शाखा, LCB आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने या गुन्ह्यामध्ये एक आरोपी नामे राजेश गायकवाड वय वर्ष 30 याला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे. प्राथमिक उद्देश हा आर्थिक फायदा असा दिसतोय आणि ज्याच्यामध्ये या महिलेचा नातेवाईकच आहे. त्या महिलेच्या एका मुलाचा तो जावई आहे आणि याच्यामध्ये कोणताही क्लू नसताना आणि विविध अँगल असताना या गुन्ह्यामध्ये शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. मुंबईच्या अंधेरीत बेस्ट बसचा मोठा थरार पाहायला मिळालाय. ब्रेक फेल झाल्याने एका अनियंत्रित बेस्ट बसने तब्बल 14 वाहनांना जोरदार धडक दिली आहे. अंधेरी पश्चिमेत बेस्ट बसचे ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात झाला. या बसने 12 ते 13 रिक्षांसह तब्बल 14 वाहनांचा चक्काचूर केला आहे. या दुर्दैवी घटनेत 2 ते 3 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा बस चालकाने केलाय. न्यूज डेस्क. एसटी महामंडळाच्या उत्पन्नात नाशिक विभाग राज्यात सर्वात मागे पडलाय. नाशिक एसटी विभागाला दर महिन्याला तब्बल 8 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बाजूला बुलढाणा एसटी विभागाने 46 कोटींची घसघशीत वाढ करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय, तर दुसरीकडे नाशिक एसटी विभागाची अवस्था मात्र बिकट आहे.
नाशिक विभागाला दर महिन्याला 8 कोटींचा फटका बसतोय. बुलढाण्याने उत्तम नियोजन आणि जादा बस फेऱ्यांच्या माध्यमातून नफा वाढवला. मात्र नाशिक विभाग उत्पन्नाच्या बाबतीत राज्यात सर्वात तळाला गेलाय. यामुळे नाशिकच्या एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपलं नाशिक. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरक यातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन, तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुटलेली खेळणी, उद्याने भकास. चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरक यातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन, तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुटलेली खेळणी, उद्याने भकास. चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. ब्रेकनंतर पुन्हा एकदा बातमीपत्रात स्वागत. नागपुरात अन्न व औषध प्रशासनाने आणखी एका नामांकित मिठाई उत्पादकावर मोठी कारवाई केली आहे. गंभीर अन्न सुरक्षा नियमभंग आढळल्यानंतर इंदूर नमकीन प्रॉडक्ट्सचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आलाय. कामठी मार्गावरील इंदूर नमकीन प्रॉडक्ट्सच्या कारखान्यात FDAच्या तपासणीत मुदतबाह्य व बुरशी लागलेले अन्नपदार्थ, अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळले. 237 किलो अन्नसाठा नष्ट करत आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये जालना येथून प्रवास करणाऱ्या नवविवाहित जोडप्यासाठी जालना येथून नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका नवविवाहित जोडप्यासाठी फर्स्ट AC केबिनमध्ये करण्यात आलेली हनीमून थीमवरील खास सजावट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या केबिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधित मुख्य तिकीट निरीक्षकाला निलंबित केलंय. विशेष सजावट करण्यात आली होती. नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये जालना येथून प्रवास करणाऱ्या नवविवाहित जोडप्यासाठी खासगी डेकोरेशन टीमकडून फर्स्ट AC केबिनची विशेष सजावट करण्यात आली होती.
प्रवासी गाडीत चढण्यापूर्वीच ही सजावट पूर्ण करण्यात आल्याचं समोर आलंय. याचा व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई करत ड्युटीवरील मुख्य तिकीट निरीक्षक गिरीश कुमार यांना निलंबित केलंय. तसेच या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. आगे डिपार्टमेंटल इंक्वायरी जारी है और प्रॉपर अप्रोप्रिएट एक्शन लिया जाएगा. और जो प्राइवेट डेकोरेटर है जो ट्रेन में अनऑथराइज्ड एंट्री करके जो ट्रेसपासिंग किए हुए हैं उसके तहत जो रेलवे कानून के तहत जो उनको बुक किया गया था और रेलवे पुलिस इसकी पूरी जांच कर रही है और फर्दर जो एक्शन है उसके तहत हम लिया जाएगा. दरम्यान फुगे आणि इतर सजावटीच्या साहित्यामुळे सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता देखील सोशल मीडियावर व्यक्त केली जाते. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात दूध भेसळीचा संशय निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दूध तापवताच त्याचे रबर सदृश्य पदार्थात रूपांतर झाल्याने अन्न सुरक्षा विभागाने नमुने तपासणीसाठी जप्त केले. पूर्णा शहरातील एका नागरिकाने खासगी विक्रेत्याकडून खरेदी केलेले दूध तापवताना त्याचे रबर सदृश घट्ट पदार्थात रूपांतर झाल्याचा दावा केलाय. मारुती मंदिरपासून आहे ना 9 वाजता दूध आणलं, रात्री तपल्यानंतर सकाळी येणं चाय पिण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये ना एवढा ते लबल झालं दुधाचं. केमिकल असेल काय असेल हे आम्हाला माहिती नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने घटनास्थळी भेट देत दुधाचे नमुने तपासणीसाठी जप्त केले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. तुळजापूरमधून एक मोठा आणि धक्कादायक दावा समोर आलाय. महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवस्थानाशी संबंधित हजारो एकर जमिनीवर गंभीर आरोप करण्यात आलेत. नेमका हा वाद काय आहे आणि या प्रकारामागचं सत्य काय आहे जाणून घेऊयात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवस्थानच्या 1668 हेक्टर इनामी जमिनीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाने केला. अनेक वर्षांपासून या जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचा दावा महासंघाने केला असून संबंधित सर्व जमीन पुन्हा तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या नावे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. भूमिका तांत्रिक दृष्ट्या चुकीची आहे. निजाम सरकार त्यावेळेसची एक व्यवस्था होतं, ते राज्य सरकार होतं आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांपासून जमिनी जे दिलेल्या आहेत या संस्थानाला दिल्यात, देवीला दिल्यात, मठाला वगैरे दिल्या नाहीत. कृपा करून वेगवेगळं बायफर्केशन नको जायला. हे आपली जबाबदारी ढकलण्याचं काम आहे की मठाला दिली वगैरे. ही देवीला दिली जमीन, मग कोणी त्याचा ताबा मिळवला वगैरे हे बेकायदेशीर आहे. निजाम सरकारने ही जमीन देवस्थानाला दिली होती, त्यामुळे ही जमीन मठाला देण्यात आली होती. या कारणावरून मंदिर संस्थानाने जबाबदारी झटकू नये असे महासंघाचे कायदेशीर सल्लागार सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. यवतमाळमध्ये महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार समोर आलाय. स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले नसतानाही एका ग्राहकाला सलग 5 महिन्यांची वीज बिले आल्याचा आरोप करण्यात आलाय. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द येथील प्रशांत महल्ले यांनी डिसेंबरमध्ये नवीन वीज जोडण्यासाठी अर्ज केला होता. मात्र अद्याप त्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्यात आलेला नसतानाही जानेवारी 2026 पासून सलग 5 महिन्यांची वीज बिले पाठवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. डिसेंबर महिन्यात अर्ज केला होता. तिथून 15 दिवसात मीटर आले. मीटर वायरमनने स्वतः आणून दिले घरी नसताना आणि परस्पर चालले गेले. नंतर जानेवारी महिन्यापासून तर आतापर्यंत कंटिन्यू बिल येत आहे. मीटर नसताना विविध रकमेची बिले आल्याने महावितरणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. सिंधुदुर्गमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाने थरारक बचाव मोहीम राबवत सुखरूप सुटका केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथे एका खासगी विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली.
त्यानंतर वनक्षेत्रपाल चेतन सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथकाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याची सुरक्षित सुटका केली. आज वेताळ बांबर्डे कदमवाडी या ठिकाणी सामूहिक विहिरीमध्ये या ठिकाणी बिबट्या पडल्याची आम्हाला सकाळी 8च्या दरम्यान माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने कुडाळ वनपरिक्षेत्र कार्यालयातील सर्व स्टाफ कर्मचारी व आमची RRT रॅपिड रेस्क्यू टीम्स घेऊन या ठिकाणी आलो होतो. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यामध्ये रेस्क्यू करण्यात आले. या ठिकाणी त्याची आता वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. या कार्यवाहीसाठी माननीय उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा साहेब, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड साहेब आणि आमचा सर्व वनक्षेत्रपाल प्रादेशिक कुडाळचा सर्व कर्मचारी वृंद या रेस्क्यूच्या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. सुमारे 2 ते 2.5 वर्षांचा हा बिबट्या पूर्णपणे सुरक्षित असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. यानंतर भेटूयात सिटीझन बुलेटिनमध्ये, पण त्याआधी पुन्हा एकदा नजर टाकूया हेडलाईन्सवर. पावसाचा तडाखा, कसारा घाटातील संरक्षण भिंत कोसळली, महामार्गालाही भेगा, एकेरी वाहतूक सुरू. धर्माच्या पलीकडची माणुसकी, पुण्यातील मुस्लिम कुटुंबाची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा. सोयाबीन उगवण फसली, लाखोंचा खर्च पाण्यात, धाराशिवला शेतकऱ्यांचा संताप. सांगलीत मालमत्तेच्या हव्यासातून रक्तरंजित कृत्य, 83 वर्षीय वृद्ध सासूचा खून. अंधेरीत बेस्ट बसचे ब्रेक फेल, 14 वाहनांना जोरदार धडक.